तर सर महाराष्ट्राचा GDP आहे ना हा भारतात सगळ्यात जास्त आहे. आणि पण भारतातले जर सगळ्यात मोठे उद्योजक तर आपण बघितले तर त्यात ना मराठी माणसं खूप कमी लागतात, खूप कमी मिळतात. आणि त्याच्यापेक्षा अजून इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की हे सगळे नॉन मराठी भारतातले सगळ्यात मोठे उद्योजक हे सगळे महाराष्ट्रात राहतात. कारण महाराष्ट्रामध्ये एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पण मराठी माइंडसेट जो आहे ना तर त्याच्यामध्ये पहिला मला जो चॅलेंज दिसतो लोकांचा की आय एम सॅटिस्फाईड इन लाईफ. मी आलो तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आता मी कशाला एवढा व्याप वाढवू आणि मी का बिझनेस ग्रो करू, कारण आय एम सॅटिस्फाईड. तर ही कॉम्प्लेसन्सी कशी आपण चेंज करू शकतो लोकांना? वाय शुड पीपल ग्रो द बिझनेस? तर महाराष्ट्र नंबर 1 राज्य आहेच आणि जसे तुम्ही म्हणालात तसेच सगळ्यात मोठे उद्योजक तुम्हाला महाराष्ट्रात भेटतील म्हणून Yes. ते राज्य सगळ्यात मोठं आहे. करेक्ट. भारतामध्ये सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ प्रायव्हेट जेट जर कुठे असतील तर ते पुण्यात आहेत, हो. पूर्ण भारतामध्ये. हो. आणि पुणे इज अ प्रॉमिनंट पार्ट ऑफ महाराष्ट्र. तर तुम्ही जे म्हणालात ते खरं आहे. माइंडसेट चेंज करणं एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मराठी उद्योजक मजबूत आहेत आणि मोठे आहेत, पण त्यांचं PR इतरांसारखं स्ट्रॉंग नाही. तर ते आता PR डेव्हलप होत आहे आणि आपण सुद्धा अशा मराठी उद्योजकांना पडद्यासमोर आणणं फार गरजेचं आहे. करेक्ट. सगळ्या कंपनी ज्या यशस्वी होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्या कंपनीजमध्ये सगळ्यात मोठा वाघाचा जर वाटा असेल तर त्या महाराष्ट्रीयन लोकांचाच आहे, जे महाराष्ट्रात राहतात त्या लोकांचाच आहे. आता फक्त फरक एवढा आहे की त्यांचा PR कसा वाढवावा. दुसरी गोष्ट की आपण वोकल नाही आहोत. म्हणजे मराठी उद्योजक जे आहेत ना जेवढं पाहिजे तेवढे वोकल नाही आहोत. तर जर आपण वोकल झालो तर ऑटोमॅटिकली दिसायला सुरू होईल की बाबा महाराष्ट्रात सर्वप्रथम सगळ्यात मोठं रेव्हेन्यू वाईज राज्य कसं आहे. आबादीमध्ये वी आर सेकंड आणि थर्डमध्ये आपली स्पर्धा बिहार बरोबर आहे. बरोबर. आबादीमध्ये. पण आता आपण जर वोकल झालो तर खरोखर मराठी उद्योजक सुद्धा फक्त राज्यपुरता नाही तर जगभरात प्रसिद्ध व्हायला सुरू होतील आणि ती प्रक्रिया आता मला असं वाटतं की सुरू झालेली आहे.